ऋतुचर्येमध्ये आपण हेमंत ऋतुचर्या पाहतोय, ज्यामध्ये पूर्वीच्या श्लोकांमध्ये हेमंत ऋतुचर्या संबंधित वर्णन करताना हिवाळ्यात मधुर आम्ल व लवण या रसांचे यथेच्छ सेवन करावे, कारण अग्नी शीतवायूच्या स्पर्शाने कोंडल्या गेलेला प्रदीप्त अशा पद्धतीचा अग्नी, दिवाळीचं वर्णन आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. आणि जर का गुरु बहुल, मधुर बहुल, स्निग्ध बहुल आहाराचे सेवन आपण केले नाही या काळामध्ये तर धातुक्षय होतो. म्हणून सर्व अंगास पुढील श्लोकामध्ये 11वा श्लोक आपण पुढे चाललोय आता. सर्व अंगास शिकेकाई वगैरे पदार्थांचे पाणी लावून ओषटपणा धुवून काढावा व यथाविधी स्नान करून अंगास केशर कस्तुरींचे उठणे लावून व अगरूची धुरी घेऊन स्निग्ध मांसरस, पुष्कळ चरबी असलेले मांस, गुळाची दारू, धान्यादिकांची दारू, सुरामंड, कणिक किंवा रवा, उडीद, उंस, दूध इत्यादिकापासून बनलेली अनेक तऱ्हेची उत्तम पक्वान्ने, ताजे अन्न, वसा व तेल इत्यादिकांचे सेवन करावे. हातपाय वगैरे धुण्यास ऊन पाणी घेत जावे. अंतरावयास पलंगपोस, व्याघ्रादिकांची कातडी, गजनीच्या गाद्या, गालीचा व कांबळे आणि पुढे काय लिहिलं आहे, पांघरावयास हलकी व उबदार वस्त्रे घेऊन शयन करावे. ऊन आणि शेगडी यांचाही योग्य उपयोग करावा व नेहमी पायमोजे व जोडे घालावे. सो ओव्हरऑल जर आपण सगळं वर्णन पाहिलं तर थंडीपासून प्रोटेक्शन, एखाद्या हिल स्टेशनला गेल्यानंतर आपण काय काय करतो याचं सुंदर वर्णन त्यांनी हजारो वर्षापूर्वी ग्रंथांमध्ये देऊन ठेवलं. या ठिकाणी मला जाणवलेल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला आज आवडल्या, की अनेक तऱ्हेची उत्तम पक्वान्ने, ताजे अन्न. ताजे अन्नाचे 2 मुद्दे याच्यामध्ये येतात. जे नुकतंच उत्पन्न झाले त्याला ताजं असं म्हणता येतं, अँड द सेकंड वन जे गरम गरम आहे त्याला ताजं म्हणता येतं. आणि दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये जाणवला आहे, जो की आपण पेशंटला ॲक्च्युअल स्पाईन रिलेटेड जे पेशंट असतात, ज्यांना स्तंभ बसतो, अंगमर्द बसतो किंवा थंड वातावरणाच्या कारणांनी वातव्याधी होतात, अशा सगळ्या पेशंटला आपण उबदार झोपायला सांगतो. आपण काय सजेस्ट करतो की हिवाळ्यात जे काही आपण रग आहे किंवा ज्या ठिकाणी स्पाईनला इलेक्ट्रिसिटी सप्लायसारखं ॲक्च्युअल ऊब मिळते आणि त्याच्यामुळं जी काही नर्वस सिस्टीम त्या स्पाईनमधून जाते त्या ठिकाणी उष्ण गुणाचा स्पर्श झाल्याकारणाने स्तंभ नावाची गोष्ट हटल्या जाते. काही वर्षांपूर्वी माझा तो पर्सनल एक्सपिरियन्स होता की मी खाली झोपण्याची सवय असल्यामुळे सतरंजीवरती काही न टाकता झोपायचो आणि माझं वर्क मग एवढं डिस्टर्ब व्हायचं दिवसभर की स्तंभ बसल्या कारणानं अंगमर्द, आळस किंवा बलक्षय ही सगळी समीकरणं त्या काळामध्ये मला पाहायला मिळाली. आणि नंतर मला जाणीव झाली की हे सगळं हिम किंवा शीत गुणाचं आहे. कारण ज्या फरशीवरती आपण झोपतो हा राजस्थान आहे. आपण फरशी कुठून आणली? बरोबर, म्हणजे गुजरात आणि राजस्थानमधून आणली. इन शॉर्ट, तुम्ही तुमच्या घरांमध्ये ज्या काही टाईल्स टाकल्यात किंवा मार्बल्स बसवलेत, हे सगळं स्ट्रक्चर ॲक्च्युअल कुठलं आहे तर ते राजस्थान आणि गुजरातचं आहे.
सो आता तुम्ही दगडांमध्ये राहत आहे. हे सिमेंट पण दगड आहे आणि ते पण दगड आहे. सो गरमीमध्ये ते गरम होतं आणि थंडीमध्ये ते थंड होतं. पूर्वी जी संकल्पना होती घरांची ती मातीच्या घरांची होती आणि वर खापरांची आणि किलचनाची घरं होती. ती थंडीमध्ये गरम राहायची आणि गरमीमध्ये थंड राहायची. सो जे काही समजा एक नैसर्गिक अडॅप्टेशन होतं त्या स्ट्रक्चरचं ते आपण आता चेंज केलं आहे. म्हणून तुमच्याकडे ओपीडीला कित्येक पेशंट येतील जे मॉर्निंग स्टिफनेस घेऊन येतात. त्याची 2 कारणं आहेत. अशा लोकांना बहुतांश वेळा ते स्टोरी कॅरी करतात की खाली सतरंजीवर झोपल्या कारणांनी मणक्याचे आजार होत नाहीत. अँड द सेकंड वन, खूप सारं जेवण करून मस्त पंख्याखाली झोपतात. आता काय झालं, खूप सारं जेवण करून फ्लॅट किंवा लांब पडल्या कारणांनी आमाची उत्पत्ती झाली. अँड द सेकंड वन, तो आम जो उत्पन्न झाला आहे आमाशयामध्ये त्याला चलायमान करण्यासाठी वायुगती, बरोबर, आणि त्याच्या कारणांनी उत्पन्न होणारा शोथ, स्तंभ इत्यादी सगळ्या गोष्टी ह्या मॉर्निंगमध्ये जे घडतात, ज्याला मॉर्निंग सिकनेस म्हटलं जातं, आजारी असल्यासारखं फिलिंग येतं. तर याच्यामध्ये अग्निमांद्य, आमोत्पत्ती, पंखा अथवा दॅट स्टोरी की आम्ही खाली झोपल्याने आम्हाला स्पाईन डिसीज होत नाहीत, ह्या दोन्हीही कारणांनी स्तंभ बसतो आणि त्याच्यानंतर अंगमर्द येतो. सो जे काही सजेस्ट केलं आहे, म्हणजे मग त्यांनी गुळाची दारू पण सजेस्ट केली, मांसरस पण सजेस्ट केला आणि सगळ्याच गोष्टी सजेस्ट केल्यात. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या हेमंत ऋतुचर्येमध्ये येतात. सो जेव्हा जेव्हा त्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर असतं, ज्या ठिकाणी शीत, वृक्ष अशा पद्धतीचं वातावरण असतं, त्या ठिकाणी स्निग्ध आणि उष्ण अशा स्वरूपाचे सगळे उपाय त्यांनी हेमंत ऋतुचर्येमध्ये देऊन ठेवलेले आहेत. नेक्स्ट, नेक्स्ट 15व्या श्लोकमध्ये त्यांनी हेमंत ऋतुचर्येमध्ये वर्णन करताना ज्यांच्या मांड्या स्तन व नितंब पुष्ट आहेत अशा मदयुक्त व प्रिय स्त्रिया, अगरू इत्यादिकांच्या धुऱ्या, केशराची उठी व यौवन यांच्या योगाने आलेली जी उष्णता तिच्या योगाने थंडीचे निवारण करतात. अग्नेय गुणात्मक शरीर, सोमगुणात्मक शरीर असं पूर्वी शास्त्रांनी वर्णन करून ठेवलं आहे. आणि हेमंत ऋतुचर्येचा तो पार्ट आहे आणि उष्णता आणि ऊब क्रिएट होण्यासाठी म्हणून सांगून ठेवलेली उपाययोजना. नेक्स्ट, ज्यांच्यामध्ये शेगड्या पेटून ऊब आणली आहे अशा तळघरात जाऊन बसत असावे, म्हणजे कडक थंडीपासून बाधा होत नाही. बऱ्याच वेळा हा विषय आपल्याला लक्षात येत नाही की जे काही घडते ते कशामुळे घडतं आहे. लाईक खूप थंडी असताना, आता जसं पाऊस सुरू आहे, माझं एक थोडंसं बारीक ऑब्झर्वेशन असतं ह्या सगळ्याच फॅक्टर्सच्या बाबतीमध्ये. आज संध्याकाळी मी आर्या आणि मॅडम जिथं बसलो होतो, असा गारठा असलेला थंडगार वारं यायला लागलं होतं. जर मी तिथे नसतो, तिथं हे जे बसले होते हे संध्याकाळी हँग झाले असते. कशामुळे? कारण शीतवायूचा स्पर्श कानांच्या ठिकाणी म्हणजे वाताच्या ठिकाणी झाल्यानंतर मानेला स्तंभ बसून नाकाला श्वासकृच्छता येऊन उदानाचं बल कमी झाल्यामुळे थकवा येणार होता. द नेक्स्ट वन, नाक बंद झाल्यामुळे, प्राणाचं पुरण न झाल्यामुळे नॉसिया, ॲनोरेक्झिया किंवा ओमेटिंग इथपर्यंत और पाल्पिटेशन झालं असतं. आता शीत प्लस वृक्ष या गुणाविषयी वर्णन करताना हीच घटनाक्रम हिवाळ्यात सुद्धा होऊ शकते. दॅट्स वाय कधी कधी आपण ओव्हर डेअरिंग करतो, बरोबर, केस मोकळे सोडून कानाला काही न मानता गाडीवरती 80च्या स्पीडनं थंडगार वाऱ्यामध्ये. म्हणजे आपल्याला माहीत नाही ना की जी काही वस्तू दिली आहे ती 100 वर्ष वापरण्यासाठी दिली आहे.
सो उन्मादी अवस्था जिथे जिथे येतात अशा पद्धतीच्या, त्यावेळेस मग अशा पद्धतीच्या उपाययोजना तिथं आपल्याला ॲक्च्युअल कामी पडू शकतात. सो जी जी गोष्ट त्यांनी ऋतुचर्येच्या हिशोबाने सांगून ठेवली आहे ती आयुष्य वर्धनार्थ सांगितलेली आहे, आयुष्य रक्षणार्थ सांगितलेली आहे. त्यामुळे यातली प्रत्येक गोष्ट फॉलो केल्यास आपण सुखास प्राप्त होऊ शकतो. सो थँक्यू.